गेली वाटतं. हिनं माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या पैशाची बॅग दिली माझ्याजवळ. मला तर असं वाटतंय चान्स हातात आलाय म्हणजे हा चान्स मारून घ्यायला पाहिजे. बघू काय जमलं तर मला मला घेऊन जाईल मी. पण मग मला एक विचार येतोय, हा हिचा नवरा तर एकटाच असेल घरी. एवढी मोठी पैशाची बॅग घेऊन मी कसं काय जाणार इतके तिला द्यायला. जाऊ दे तसं बी ना, मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये लय माहिर आहे. होईल ते होईल. देऊन टाकते. दार तर उघडं दिसतंय म्हणजे हा माणूस हा घरातच असेल. आणि तसं बी एकटा घरात आहे म्हणल्यावर कपडे तर नसतील ते अंगावर. तिचा नवरा ना मला पहिलं खूप दिवसापासून आवडतो. बघू काही जुगाड जमला तर पैसा तर पैसा आणि त्याच्यासोबत मज्जा बी करायला भेटेल. दरवाजा तर उघडच दिसतोय. माणूस कुठे गेला असेल बे. असेल मधल्या घरात. कोण? भाऊजी. हा कोण आहे? अहो मी आता कसं सांगू बाई या माणसाला कोण आहे. माझं नाव सांगितलं तर हे लवकर बी येते की काय माहिती कोण काय. आहे ना, बोला ना. अहो मी चंपा चंपा कली तुमच्या त्या शेजारची. अच्छा अच्छा, हा काय काम होतं बोला. अहो काय नाही तुम्ही या तरी बाहेर. बोलू की आपण. तुम्ही जेवून बसाल मध्ये. तुम्ही काही कामात आहे का. हो. अच्छा म्हणजे हा माणूस नक्की काहीतरी करत असेल घरामध्ये. आणि बॉडी शाडी मस्त आहे. उघडाच असेल. पैशावरती आणि त्या माणसावरती चान्स मारून घेतील आज. चल बसते मध्ये जाऊन. ठीक आहे भाऊजी मी मध्ये येऊन बसते. हा हो या या. हो हो. हा वहिनी काय काम होतं? आलात का भाऊजी तुम्ही. हो. काही इम्पॉर्टंट चालू होतं तुमचं मध्ये. कपडे घालत होतो. घालत. कसं ते बाया माणसानं बघितलं जरा चांगलं नाही वाटत आपल्याला, म्हणून जरा म्हणलं थांबा आलो मी बाहेर. हो का. बरे आहे. चांगलंय. कसं काय येणं झालं इकडे? अहो हा विसरलेच बघा. काय आहे ना, ते थोडेसे मी बाहेर चालले होते. हा. मग जाता जाता मला माझ्या मैत्रिणी भेटल्या. मग म्हटलं बाई हे तर घर माझ्या एका मैत्रिणीचे आहे. हो. हं. मग मी त्यांना सांगितलं अहो ही जी बिल्डिंग आहे ना ही माझ्या मैत्रिणीची आहे म्हणून सांगितलं मी त्यांना. मग त्या अशा बोट चावून घ्यायला लागल्या. भाई तुझी मैत्रिणी एवढी मोठ्या घरची आहे. म्हणलं हो मग माझी मैत्रिणी ती श्रीमंत आहे. एवढा मोठा बंगला आहे तिचा. मग मी सांगितलं त्यांना. मग त्या तिथून गेल्या. मग मी विचार केला म्हटलं जाऊन निर्मलाला भेटून यावं. पण निर्मला कुठे दिसत नाही. निर्मला तर गावाला गेली हो. गावाला गेली. हो. आणि कधी येणार आहे मग वापस. आता काही 2-4 दिवस काही येत नाही वाटतं. तुम्हाला भेटली नाही आताच निघाली ती. मला मला असं दिसल्यासारखी वाटली हो. पण मला वाटलं दुसरी कुणी असेल तिच्यासारखी म्हणून मग मी काय एवढं बघितलं नाही. तिला काय आवाज बिवाज दिला नाही. डायरेक्ट चालली आली बघा मी वरती. हो. काय पाणी वगैरे देऊ का? नको मी घरूनच आली. घ्या ना पाणी. आव राहू द्या. घ्या. जरा हो. बिंदास पे आपलं घर समजून निवांत बसा. हो काही टेन्शन नाही. मी माझंच घर समजते. मग भाऊजी आता 4 दिवस तर तुमची बायको नाही म्हणल्यावर मग तुम्ही कसं हो 4 दिवस काढणार. असंच पलंगावर झोपून. म्हणजे कूलरची हवा खायची. आता काय गरमी दिवस चालू आहे आणि निवांत पडायचं. आता बायको 4 दिवस नसल्यावर मग काय करता येईल माणसाला. तुमचं ते बी खरं आहे हो. का हो भाऊजी. हा एक प्रश्न करू का तुम्हाला. बोला ना. समजा आता तुमची बायको 4 दिवस नाहीच आहे तर मग मी येऊ का तुमच्याकडे. कशाला? अहो म्हणजे तुम्हाला जेवण वगैरे बनवून देत जाईल. 2 टाइम जेवण बनवून देत जाईल आणि चाललं जात जाईल मी मग असं. सध्या 2 दिवस तर काही टेन्शन नाही म्हणा. ती 2 दिवसात स्वयंपाक एकटीच करून गेली. मग 2 दिवस काही टेन्शन नाही. तेच खातो रात्रंदिवस शिळ्या. अहो पण मग भाऊजी तुम्ही एवढे हट्टकट्टे पैलवानासारखे बॉडी बिल्डर असे मस्त हिरो सारखे दिसता तुम्ही. आणि शिळ पक्का खाल्ल्यावर तुम्ही बिमार नाही पडणार का. काय करावं वहिनी, खावा तर लागेल ना. आता बायको नाही घरी. एवढी सुंदर तुमच्या बायकोची मैत्रीण आणि तुम्ही तिला इन्कार करताय. बघा मग बाई विचार करा. तसलं काही नाही वहिनी, पण मलाच नाही ते पटत बाहेरच्या बाई आपल्या घरात काम करतात ते.
योग्य वाटत नाही मला. म्हणून म्हणलं की नको कुणी आपल्या घरात आलेलं. अहो भाऊजी तसं काही विचार नका करू तुम्ही. मग मी लई मोकळ्या म्हणायची, तुम्हाला तर माहितीच आहे की काय हो तुम्ही पण, तुम्हाला सगळं माहित असताना पण आता मला असं बोलताय. आता तुम्हाला काय बोलावं काहीच कळणार नाही. असं थोडी असते. आता शेजारी पाजारी कशासाठी असते तर. आता तुमची बायको 4 दिवस नाही म्हणल्यावर सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ फोन द्यायचं तुम्हाला करून. काय अहो जेवण जेवणाचं काही नव्हतं. आता तुम्ही बोलले मला मी येते म्हणून, मग येत जावा अधून मधून स्वयंपाक पाणी बनवायला. हा? स्वयंपाक पाणी बनवायला. हो हो तेच की तेवढंच मी माझी तुम्हाला सोय होईल पोटा पाण्याची. हो हो देत जाईन मग मी तुम्हाला. हो. 2 टाइम चालतंय की. 4 टाइम द्या, मी घ्यायला तयार आहे. हा जेवण 4 टाइम खाणार. आता कसं घरी एकटा माणूस काय सुचतं, कामधंदे नाही सध्या. हो का मग आता म्हणजे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर घरीच. घरीच असताय. हो, म्हणून तर 4 टाइम खाल्लं तरी व्यस्त जात माझं. काय म्हणले वहिनी? मग काय नाही. काय आहे बॅगेत? अहो काय नाही ते थोडे पैसे आहेत त्याच्यामध्ये. थोडे पैसे आहे मग. हो कुठे घेऊन काय बँकेला चालले होते काय? हो अहो चालले होते पण मग आता ना थोडासा विचार बदललाय बघा माझा. का बरं, काय झालं? काय कुणाला व्याजाने देत आहे पैसे? नाही नाही व्याजाने वगैरे मी देणार नाही कोणाला पैसे. मग ते थोडं आता एक गोष्ट बोलू का तुम्हाला. बोला वहिनी बिंदास. मी काय म्हणते, हा? आता समजा 4 दिवस तर तुमची बायको नाहीये नाहीये, बरोबर. आणि एवढे सारे पैसे आहे माझ्याकडं मग काय करायचं? आणि त्यात मी एवढी सुंदर, तुम्ही पण हँडसम है ना. हा वहिनी, पण असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी काय म्हणते, हा. समजून घ्या ना भाऊजी तुम्ही पण. काय हो तुम्ही एकदम लहान लेकरासारखं करता काय. म्हणजे एवढे मोठे पैसे आणि तुम्ही पण आहे इथं, म्हणजे तुम्हाला भीती आहे का? चला मी बॉडीगार्ड म्हणून तुमच्या सोबत चालतो. देवा. मग सांगा कुठं जायचं, अशी बॉडी दाखवतो आणि त्यांना बॉडी अहो. बघून घाबरले पाहिजे. अहो भाऊजी मला हा. मला माहिती आहे तुम्ही बॉडी बिल्डर आहात, मग पण ऐका ना ते खाली करा. बघा ना कसं दिसते डोले हो. शोले आपले. हा. कोणाची ताकद नाही तुम्हाला हात लावायची मी असल्यावर, बरं का? हो हा भाऊजी ऐका ना. हा बोला. तसं तुमचे हे डोले शोले छान आहेत बरं का, आवडले मला. इथं हात लावा, इथं बिंदकुळे उठतं. हो का. हा हा कसं आहे? हो मस्त आहे. बरं भाऊजी मी काय म्हणते, हा आता मला ना सहनच होईना बघा. आता काय कसं तरी व्हायला लागलंय. कसं तरी म्हणजे काय झालं? म्हणजे हे पैसे जवळ किती वेळ ठेवू, कसं तरी व्हायला लागलंय. म्हटलं किती दिवस आता हे जवळ पैसे ठेवायचे नाही का. चला बँकेत मग. अहो बँकेत नाही जायचंय. मग येऊ का? दिसतील कॅमेरा. नाही दिसत. अहो बँकेत नाही जायचं मला. हा मी काय म्हणते एकदा ऐका ना. हा आता एवढे मोठे पैसे आहे माझ्याकडे, मग मी बी एवढी दिसायला हॉट, हा आणि माझा नवरा एका महिन्यापासून नाहीये मग घरी. काय सांगू तुम्हाला माझी काय हालत होते. आता तुमचा नवरा कुठे गेला? अहो तुम्हाला माहित नाही का ती गाडी चालवते म्हणून, हा, हा. एक महिना येत नाही घरी. बरोबर, मला वाटलं आलते मध्ये दिसले होते मला 8 दिवस पहिले. हा हा घरी आले नव्हते का? अहो नाही तर गेले असेल इकडे तिकडे. बाई, म्हणजे माझा नवरा आलता म्हणजे इथं घरी आला नाही म्हणजे हा कुठं गेला असेल बाई. दुसऱ्या बाईकडे तर नसेल गेला. काय माहिती वहिनी, आता ते काय सांगू शकतो. म्हणजे माझा नवरा माझ्या मागे काहीतरी कांड करतोय. काय म्हणले वहिनी? काय नाही काय करते? काय नाही हो काही नाही. ते थोडं आता तुम्ही म्हणले ना म्हणून थोडा विचार करत होते. बरं भाऊजी मी काय म्हणते, बोला वहिनी. समजा मी तुम्हाला जर एवढी बॅग भरून पैसे दिले. ठेवतो ना मी बॅगेत. अहो म्हणजे दिले, आता हे पैसे माझे आहे ना. हा मग समजा एवढी बॅग भरून जर हे पैसे मी तुम्हाला दिले दिले. तर त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार. तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न देऊन टाकेल. तसं नाही हो व्याज भाऊजी. घेता काय माझ्याकडून? अहो भाऊजी ते नाही म्हणत आहे मी. मग तुमच्याकडून व्याज कशाला घेऊ. आता एवढे तुम्ही हँडसम म्हणल्यावर मी तुमच्याकडून व्याज घेणार आहे का. हे तर खरं आहे तुमचं. तर माझी एक अडचण होती, काय अडचण होते? तेवढी पूर्ण करा. तुम्ही सांगा फक्त, मी इथं बसलोय ना बिनधास्त. तुमची काय अडचण सांगा मला. माझी अडचण म्हणजे बघा, आता 4 दिवस तुमची बायको नाही म्हणल्यावर तुमची पण अडचण तीच आहे आणि माझी अडचण तर एका महिन्यापासूनची. तर मग हे पैसे घ्या आणि तुमची अडचण दूर करा आणि माझी पण दूर करा. असं म्हणता?
पण कुणाला कळलं तर? कशाला कुणाला कळेल? आता तुमची बायको 4 दिवस येणार नाही, हा. माझा नवरा काही येतच नाही, तर मग मी तो कोणाला कळायचा काही प्रश्नच नाहीये. पण तर वहिनी तेवढं हे पैसे बी तुमचे, मज्जा बी तुमची. पण कोणाला कळलं नाही पाहिजे बरं का. अहो भाऊजी, कशाला कोणाला कळेल? तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? रिकामी बायको लय संशय. तुमची बायको लय संशयावर, माझ्यावर काहीच संशय नाही घेतली. तुम्हाला काय माहितीये आता? बाई खरं जर बोलले असते तर तुला माहिती झालं असतं. म्हणजे मी आता नाही का खालून आले, तिने मला बघितलं बी असतं ना तरी तिला काहीच वाटलं नसतं. आली असेल काहीतरी विचारायला जाईल, सांगाल नवरा जाईल निघून, असं म्हणले असेल, पुढे गेली असते, पण वापस नसते आली, माहितीये का? हा. बरं तर तुम्ही मग म्हणताय ते योग्य वाटते मला. घ्या मग पैशाची बॅग आणि करा सुरुवात. पैसे म्हणजे पैसे बी आणि आपली मजा बी सोबत होते. अरे वा. वहिनी हा? कसं सुरुवात करू? मीच करू का? बाहेर माणसाने केलं तर बरं वाटतं जरा. बरं ठीक आहे, या ना जवळ. थोडा हातात हात द्या, हा दिला. थोडस प्रेमाने बोला एकमेकाला, म्हणजे कसं सुरुवात करायला अवघड नाही जाणार. हं? भाऊजी, बोला ना वहिनी. तसं पण ना मी तुम्हाला खूप दिवसापासून बघितलं होतं. अशी भूक लागली होती ना, मला असं वाटत होते की भाऊजीकडे जाऊन कधीतरी एकदा तरी जेवण करावंच, आणि ती वेळ आली. जेवण आहे की, करूया जेवण. अहो, ते जेवणाचं नाही म्हणते मी, अच्छा, ह्या जेवणाचं बोलते. चला मग करूया. चला मग मध्ये बेडरूम मध्ये जाऊन करू, इथे नको. हा, ते चला. मग वहिनी काय बी म्हणा भाऊजी, आजचा दिवस मात्र ना तुमच्यासोबत इतका छान गेला, असं वाटतंय ना की हा दिवस पुन्हा पुन्हा यायला पाहिजे. पण कसं आहे ना, आता काय माहिती ही वेळ येते की नाही पुन्हा. येईल वहिनी, आता 3 दिवस आहे की अजून. तेवढं आहे, हो. पण ह्या 3 दिवसामध्ये पैसे पूर्ण आणून घेतलो. काय म्हणले वहिनी? काय नाही, तेच म्हणत होते की बाबा चला आणखीन 3 दिवस आहेत एन्जॉय करायला. बरं मी काय म्हणते भाऊजी, चला मी येते, आता खूप टाइम झालाय. थांबा थोडस जेवण करून जाऊया. नाही नाही, मी करते, घरी स्वयंपाक बनवलेला आहे. सोडू का तुम्हाला? अहो नाही, जाते मी. घर कुठे, इथंच तर बाजूला आहे ना. बरं आणि तसं बी चंपाकलीला कोणत्या गोष्टीची भीती नाहीये, अशी येऊ जाते फिरतच असते ती नुसती. हा. जाऊ मग हळूहळू. हो येते मी. हा हो. घ्या मग काळजी. हो. असं कोणालाही पैशाच्या बदल्यात ते देत नको जाऊ, बरं का? नाही विचार करून कोणत्याही गोष्ट करायच्या, बरं का? तसं भाऊजी लय गुणवान बरं का तुम्ही. चला मग येते मी. हा हो या. हो, घ्या काळजी. हा हो, तुम्ही पण घ्या हो हो, काळजी. बरं बरं. हळूहळू जावा, पायऱ्या व्यवस्थित उतरा. हो भाऊजी, काळजी नका करू हा तुम्ही. वहिनी जाम भारी होते, पैसे बी दिले आपल्याला आणि आपली मजा पण झाली. म्हणजे आता 4 दिवस बघायची गरज नाही मला. आता बायको 4 नाही 10 दिवस आली तरी टेन्शन नाही. वहिनी आहे ना, यंदा सांभाळून घेतील मला. बायकोला फोन लावून विचारावं कुठपर्यंत पोहोचली, कुठपर्यंत. हॅलो हॅलो, कुठपर्यंत पोहोचले? आताशी पोहोचले का? बर बर बर. कोणती मैत्रीण? काय किती पैसे होते त्याच्यात? निळ्या कलरची बॅग होती का? हो हो, दिले. आहे माझ्याकडेच होती निळ्या कलरची बॅग. पैसे पण दिले त्यांनी. मायला अवघड झालं. वहिनी तर माझेच पैसे मलाच देऊन गेली आणि फुकट घेऊन गेली. अरे बा, अवघड झालं आता. अगं तुला नाही, काही नाही, देऊन गेली वहिनी पैसे. बघतो मी पैसे चेक करून. हा, तू काही काळजी नको करू, आरामशीर जा ना, आरामशीर ये. ठीक आहे, ठेवतो फोन मग मी आता. अवघड झालं. बाजूची वहिनी आली, माझेच पैसे माझ्या बोकांडी फेकून सगळं घेऊन पण गेली माझं. काही खरं नाही रे देवा, फुकट मजा मारून गेली बाई. अवघड बाया असतात. ही चंपा वहिनी माझ्याच बायकोची पर्स घेऊन आली स्वतः हातात.
आणि माझ्यासोबतच फुकट चान्स मारून घेतला. काय ती तर पाहिजे अरे. हं? तिला समजावं तर कसं समजावं, म्हणजे स्वतःच्याच मैत्रिणीसोबत नवऱ्यावरती हात टाक. वा रे वा चंपावली. पण काय हो, पैसे तर आपले, फुकट मग आपल्याला मज्जा मारून देतो. मी विचार करत होतो, पैसे तिनं दिले, नाही हे पैसे माझेच आहे. मज्जा नाही, आनंद भेटला आपल्याला, बस दुसरं काही नाही. चला पैसे ठेवू बॅग बाजूला, लागा आपल्या कामाला.